नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती RTA रिलेटेड भरपूर सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. ज्यांना कुणाला काही क्वेश्चन असतील त्यांनी CSC मराठी एवढे टाकून यूट्यूबवरती सर्च करायचं आहे. जे पहिलं चॅनल दिसेल, कम्प्युटरचा लॅपटॉपचा लोगो आहे, त्यावरती क्लिक करून RT संदर्भातील सर्व व्हिडिओज तुम्ही चेक करू शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे RTEचे हमीपत्र डाउनलोड कसे करायचे, हाऊ टू डाउनलोड RTE सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गुगल क्रोममध्ये RTE एवढे टाकून सर्च करून घ्यायचं आहे. महाराष्ट्र स्टुडंट पोर्टल RTE 25% ॲडमिशन पोर्टल ही पहिली लिंक दिसेल, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारचं होमपेज आपल्याला बघायला मिळेल. थोडं खाली स्क्रॉल करायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता सेल्फ डिक्लेरेशन आणि हमीपत्र न्यूजचा एक टॅब दिसत आहे, त्यावरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशन आणि हमीपत्र यावरती आपल्याला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. आपल्याला अशा प्रकारे डाउनलोड करण्यासाठीचा ऑप्शन दिसेल, इथे डाउनलोड यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे हमीपत्र किंवा सेल्फ डिक्लेरेशन आपण ज्याला म्हणतो ते तुमच्या फोनमध्ये किंवा PCमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे. याची प्रिंट काढायची आहे. आता हमीपत्र कसं भरायचं ते देखील तुम्हाला मी याच व्हिडिओत सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा इथे विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव म्हणजेच तुमच्या मुलाचे संपूर्ण नाव इथे टाकायचं आहे. अर्ज क्रमांक या ठिकाणी तुम्ही जो ॲप्लिकेशन नंबर मिळालेला आहे, जी प्रिंटवरती ॲप्लिकेशन नंबर आहे, तो अर्ज क्रमांकाच्या पुढे टाकून द्यायचा आहे. इथे विद्यार्थ्याच्या आईचे किंवा वडिलांचे जे पालक आहेत त्यांचे इथे नाव येणार आहे. जर वडील असतील तर श्री येईल, आई पालक असेल तर सौभाग्यवती, जे काय नाव असेल ते नाव लिहायचं आहे. पालक हे हमीपत्र लिहून देत आहेत, त्यामुळे इथे खाली पालकांची सही व नाव आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. ज्या दिवशी तुम्ही हे हमीपत्र देणार आहे त्या दिवशीची तारीख तुम्हाला इथे टाकून हे हमीपत्र पडताळणी समितीकडे जाताना सोबत घेऊन तुम्हाला जायचे आहे. आणि आपण RT संदर्भात अजून भरपूर सारे व्हिडिओ बनवलेले आहेत, ते चेक करण्यासाठी वरती CSC मराठी एवढे यूट्यूबवरती टाका. तुम्हाला भरपूर सारे व्हिडिओज बघायला मिळतील. त्यामधून तुमच्या प्रश्नांचे 50% प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तिथून सॉल्व्ह होऊन जातील. जय हिंद, जय महाराष्ट्र.